लिहा प्रकरण दुसरे वर्ग समीकरण लिहिलं. प्रकरण दुसरे वर्ग समीकरण. तर या धड्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरण शिकायचं. याला इंग्रजीत क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतात. काय म्हणतात? इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. सगळ्यात महत्त्वाचं या धड्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये काय काय उपयोग होणार आहे हे पहिल्यांदा बघूया. या धड्यामध्ये पहिल्या पॉइंटमध्ये आपण शिकणार आहोत की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण ओळखायचं कसं. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे असं कधी म्हणणार आपण. ठीक आहे. आपल्याला आठवत असेल दोन चलातील रेषीय समीकरण हा धडा जेव्हा घेतला तेव्हा त्यामध्ये सुद्धा पहिला पॉइंट हाच होता की दोन चलातील रेषीय समीकरण आहे का ते ओळखा. बरोबर आहे की नाही. आता आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरण आहे का हे ओळखता येते. त्याचे काही नियम होते, काही अटी होत्या. त्या अटी पूर्ण झाल्या तर आपण म्हणता की हे वर्ग दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्या अटी कोण सांगेल का मला? कधी म्हणता येते की हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे? दोन चल पाहिजेत, एक बरोबरचं चिन्ह पाहिजे, चलावर कोणताही घात नसावा. ठीक आहे. बरोबरच्या तिकडच्या बाजूला एक संख्या असावी. हे आपलं त्याचे नियम होते. बरोबर आहे की नाही. दोन पेक्षा जास्त चल चालत नाही. एकच चल असेल तर चालते का? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणता येईल का? एकच चल आहे त्याच्यात तरी म्हणता येत नाही. संख्यांबद्दल त्यामध्ये आपल्याला काही सांगितलं नव्हतं. तसं आपल्या या धड्यामध्ये आपल्याला पाहायचंय की वर्ग समीकरण कोणाला म्हणावं. काय म्हणावं? वर्ग समीकरण कशाला म्हणावं हे पहिल्या पॉइंटमध्ये आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. समजलं? बघा काय काय करणार आहे आपण. वर्ग समीकरणाची ओळख करून घेणार आहे. ओळख म्हणजे कसं म्हणावं की हे वर्ग समीकरण आहे हे पहिल्या पॉइंटमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती पाहणार आहोत. सेम टू सेम दोन चलातील रेषीय समीकरण धडा जसा झाला आपल्याला तसाच आहे की दोन चलातील रेषीय समीकरण धड्यामध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की दोन चलातील रेषीय समीकरण आहे का ते ओळखल्या. त्यानंतर दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती घेतल्या. ठीक आहे. तसंच या धड्यामध्ये सुद्धा वर्ग समीकरण आहे का ते ओळखायचं. त्यानंतर वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती आहेत. त्यानंतर वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप म्हणजे उत्तराबद्दल काय सांगता येते किंवा उत्तरावरून प्रश्न तयार करता येतो का हे आपल्याला बघायचं. हे मी पुन्हा शिकवताना विचारेन काय काय म्हणलो होतो. मूळ म्हणजे काय इकडं लक्ष द्या. थोडासा फरक आहे. दोन चलातील रेषीय समीकरणाच्या उत्तराला उकल असं म्हणतात. काय म्हणतात? आपण हे आलेख पद्धतीने सोडवल्यानंतर लिहिल्या होत्या. उकल. उकल जिथं रेषा टच झाली तिथं उकल. बरोबर आहे. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाच्या उत्तराला उकल असं म्हणतात. काय म्हणतात? उकल असं म्हणतात. तर वर्ग समीकरणाच्या उत्तराला मूळ असं म्हणतात. लक्षात ठेवा. थोडासा फरक आहे. समजलं? हे एका मार्कासाठी विचारलं जाऊ शकते. काय? दोन चलातील रेषीय समीकरणाच्या उत्तराला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? उकल असे म्हणतात. आणि वर्ग समीकरणाच्या उत्तराला वर्ग समीकरणाचं जे बी उत्तर येईल ते काय असेल? मूळ असेल. त्या समीकरणाचं काय असेल? मूळ असेल. लक्षात राहील. काय काय म्हणलो की दोन चलातील रेषीय समीकरणाचं जे उत्तर येते त्याला उकल म्हणतात आणि वर्ग समीकरणाचं जे उत्तर येते त्याला मूळ म्हणतात. ठीक आहे. म्हणजे वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप आपल्याला बघायचंय. त्यानंतर बघायचंय मुळे व सहगुणक यांमधील संबंध काय असतो हे सुद्धा आपल्याला बघायचंय.
आता सर मूळ म्हणजे समजलं, मुळे म्हणजे उत्तरे. सहगुणक म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे सहगुणक म्हणजे एक्स वायच्या सोबत असणारा जो आकडा असतो त्याला सहगुणक असं म्हणतात. इंग्रजीत त्याला कोइफिशियंट असं म्हणतात. कोइफिशियंट असं म्हणतात. ठीक आहे. चलाला इंग्रजीत काय म्हणतात सांगितलं होतं, कोण सांगते? व्हेरिएबल्स. करेक्ट. चलाला इंग्रजीत व्हेरिएबल म्हणतात, तर त्याच्या सोबतच्या अंकाला कोइफिशियंट असं म्हणतात. मराठीत त्याला चल आणि सहगुणक असं म्हणतात. मग मुळे म्हणजे उत्तर आणि समीकरणामध्ये आलेले सहगुणक यांच्यामध्ये काही संबंध आहे का, हे सुद्धा आपण या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. हॅलो, स्वाती नाईकवाड कोण आहे रे? हा. त्यानंतर आपण बघणार आहोत वर्ग समीकरणाचे उपयोजन. उपयोजन म्हणजे दैनंदिन जीवनात वर्ग समीकरण कसं वापरायचं हे आपण शेवटच्या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. धडा समजला कसा कसा जाणार? पहिल्यांदा काय बघणार आपण, ओळख करून घेणार. वर्ग समीकरणाची ओळख म्हणजे वर्ग समीकरण कधी म्हणावं हे पाहणार आहोत. त्यानंतर वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती पाहणार आहोत. त्यानंतर वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप म्हणजे उत्तरांचं स्वरूप पाहणार आहोत. त्यानंतर मुळे आणि सहगुणक यांमधील फरक पाहणार आहोत, यामधील संबंध पाहणार आहोत. आणि त्यानंतर वर्ग समीकरणाचे उपयोजन म्हणजे याला आपण शाब्दिक उदाहरणं असं म्हणतात. तर पहिला पॉइंट आहे आपला वर्ग समीकरणाची ओळख. लिहा, पॉइंट लिहा. वर्ग समीकरणाची ओळख. वर्ग समीकरणाची ओळख पाहणार आहोत आपण. कशाला वर्ग समीकरण म्हणावं? लिहा. बघा, ओळख मध्ये पहिला पॉइंट लिहा, 1 नंबर. काय असते बघा, समीकरणात एकच चल असावे. हा पहिला पॉइंट आहे आपला. बघा, वर्ग समीकरणामध्ये एकच चल राहते, कोणतं बी असो, एकच चल असेल हे लक्षात ठेवा. चल 2 आले तर त्याला वर्ग समीकरण म्हणता येत नाही. चल किती पाहिजे? एकच चल पाहिजे. x असेल तर xच पाहिजे पुऱ्या समीकरणात, y असेल तर yच पाहिजे समीकरणामध्ये. 2 नंबर, कोणत्याही एका पदाचा वर्ग असावा. कोणत्याही एका पदाचा काय असावा? वर्ग असावा. म्हणजे चल पाहिजे एकच आणि कोणत्या बी एका पदाचा काय असावा? वर्ग असावा. तर आपण त्याला वर्ग समीकरण असं म्हणता येते. 3 नंबर, लक्ष द्या, वर्गापेक्षा जास्त घात नसावा. वर्गापेक्षा जास्त घात नसावा. समजलं? 4 नंबर, कोठे भी समीकरणात कोठेतरी बरोबरचे चिन्ह असावे. वर्ग समीकरण याला म्हणू शकता. ठीक आहे. 5वा पॉइंट लिहिलं. बस 4च पॉइंट लक्षात ठेवा, 5वा नाही. समजलं? आता प्रश्न टाका. खालील समीकरणे वर्ग समीकरणे आहेत का ते ओळखा.
वर्ग समीकरणे आहेत का ते ओळखा. वर्ग समीकरणे आहेत का ते ओळखा. लिहून घ्या, प्रश्न लिहून घ्या. कॉम्यानंतर दुसरं आहे. हे पहिलं समीकरण आहे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे, हे चौथं आहे, ते पाचवं आहे. खालील समीकरणे वर्ग समीकरणे आहेत का ते ओळखा. तर सांगा बरं तुम्ही, समजलं? पहिलं समीकरण वर्ग समीकरण का नाही, समजलं का? का नाही? त्या समीकरणामध्ये कोणत्याही एका पदाचा वर्ग नाही, म्हणजे कुठंच वर्ग नाही, म्हणून ते वर्ग समीकरण नाही. दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला दिसतंय, पहिल्यांदा काय बघणार आपण, एकच चल वापरलेला आहे का, एक्सच आहे का, पुरं आहे, एक्सच आहे पुऱ्या समीकरणामध्ये. कोणत्या तरी एका पदाचा वर्ग आहे का, आहे, एका एक्सचा वर्ग आहे. ठीक आहे. त्यानंतर बरोबर आहे का, आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकता, ते वर्ग समीकरण आहे. तिसरं 3x - 7 हे वर्ग समीकरण नाही. का नाही? वर्गच नाही. चौथं वर्ग समीकरण आहे, वर्ग आहे, एकच चल आहे. ठीक आहे. त्यानंतर पाचवं 5x वर्ग बरोबर 0 हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. आपल्याला त्याच्यात किती पद आहेत हे पाहायचं नाहीये, आपल्याला बघायचंय फक्त वर्ग आहे का, एकच चल वापरलंय का, ठीक आहे, बरोबरचं चिन्ह आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर आपण म्हणू शकता की हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. आता दुसरे प्रश्न देतो, तुम्ही लिहा वर्ग समीकरण आहे किंवा नाही. ठीक आहे. प्रश्नासह लिहून घ्या. काय म्हणल्या, आज तीत आहे का रे, लग्नाची तीत आहे का म्हणालो आज. कसं सांगावर तुला, थांबा एक मिनिट. हा लिहा. पहिलं वर्ग समीकरण आहे, कस काय आहे, तर सगळ्या अटी त्याला लागतात. एकच चल वापरलेला आहे, एका पदाचा वर्ग आहे, बरोबर आहे, ह्या सगळ्या नियमांनी बघितलं तर ते वर्ग समीकरण आहे. दुसरं, हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. तुम्हाला वाटेल सर वाय वापरलंय म्हणून नाही, असं काही नाही. वाय असू द्या, यम असू द्या, यल असू द्या, क ख ग घ काय बी असू द्या, पण एकच राहा. वर्ग समीकरणामध्ये जर क असेल तर कच राहा मग सगळं. ठीक आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया की तिसरं आहे का, तर तिसरं नाही. का नाही? वर्गापेक्षा जास्त घात नसावा असं म्हणलं होतं, आणि इथं कितवा घात आहे, तिसरा घात आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. चौथ्यामध्ये कन्फ्युजन होतंय, लक्ष द्या इकडं. हे चौथं जे आहे ते वर्ग समीकरण आहे, कस काय ते इथं सांगालो. हे बघा, l+2 आणि दुसऱ्या कंसात l-5 बरोबर 0 आहे. ठीक आहे. इकडे लक्ष द्या, याला जर गुणून घेतलं तर वर्ग समीकरण तयार होते. याला गुणून घेण्यापेक्षा सूत्र वापरूया. सूत्र काय सूत्र वापरूया बघा, a+b आणि a-b हे वालं सूत्र वापरूया. कोण सांगाल रे, एका कंसात a+b एका कंसात a-b असेल तर काय सूत्र आहे, अबे मूर्खा, a चा वर्ग -b चा वर्ग असं सूत्र आहे. मग a म्हणजे काय, l चा वर्ग मायनस b म्हणजे काय,
नाही, इथं 5 आहे का, मग बसत नाही, ते सूत्र बसत नाही. मी पाहिलं नाही, मला वाटलं 2च आहे काय. ठीक आहे, आपण गुणून घेऊ. काय करू, गुणून घेऊ. बघा इकडे लक्ष द्या, या L न या L ला गुणलं, या L न या 5 ला गुणलं, -5L. या 2 न या L ला गुणलं, +2L. आणि 5 दुनी 10, -10 बरोबर 0. इथं L च्या वर्गाला L चा वर्ग, या 5L आणि 2L ची काय होते, वजाबाकी होते, -3L, -10 बरोबर 0. आता पाहिलं तर हे वर्ग समीकरण आहे. समजलं? हे तर पाहताच क्षणी सांगता येते की हे वर्ग समीकरण आहे. हे सुद्धा वर्ग समीकरण आहे, हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. सगळे वर्ग समीकरण आहेत. नेक्स्ट घ्या. हे मागचं लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. हे कोणाला लिहून घ्यायचं तर लिहून घ्या पटकन. इकडे लक्ष द्या. आपलं पहिलं समीकरण वर्ग समीकरण आहे, दिसाले की वर्ग समीकरण आहे. दुसरं समीकरण सुद्धा वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. तिसरं बऱ्याच जणांचं चुकलंय, आहे असं लिहिलंय, हे वर्ग समीकरण नाही. कस काय ते इकडे सांगालो. लक्ष द्या. इकडं 3 नंबरचा प्रश्न दिलाय, y चा वर्ग प्लस 1/y बरोबर 2 आहे का असं. या y च्या वर्गाच्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. मग तिरपा गुणाकार करावा लागतो. हे y न y च्या वर्गाला गुणावं लागेल, y चा घन होते. मग प्लस 1 गुणिले 1 1 होते, भागिले y1 y होते बरोबर 2 होते. मग हे भागाकाराचं y तिकडे न्यावं लागेल, म्हणजे y चा घन प्लस 1 बरोबर 2y असं समीकरण येते. म्हणजे याचा अर्थ हे समीकरण 3 हे वर्ग समीकरण नाही. ज्यांनी आहे लिहिलंय त्यांचं चुकलंय, आणि ज्यांनी नाही लिहिलंय म्हणजे आहे वाल्याचं मी चूक केलंय म्हणजे नाही असेल. मग असं करून लिहिलंय त्यांनी बी समजून घ्या कस काय नाही. कस काय नाही समजलं. दिसायला दिसते, आपल्याला फसवतात लोक. दिसायला वर्ग समीकरण दिसते, ते वर्ग हाय, एकच चल आहे, सगळं बरोबर दिसते. पण जर त्याचा तिरपा गुणाकार केला तर त्याच्यामध्ये घन येते, म्हणून ते वर्ग समीकरण नाही. समजलं? समजलं का? त्यानंतर चौथं जर बघितलं आपण तर बघा, चौथं आपल्याला काय दिसल, चौथं समीकरण. इकडे लक्ष द्या. बऱ्याच जणांनी याला नाही असं लिहिलंय, पण हे वर्ग समीकरण आहे. तुम्ही म्हणाल सर वर्गच नाही की तिथं, तर इकडे लक्ष द्या. मी सांगतो, हे 4 नंबरचं गणित आहे. x प्लस 1/x बरोबर -2. या x च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. इकडून इकडे नेला तर x चा वर्ग प्लस 1 1 1 भागिले x1 x बरोबर 2, म्हणजे x चा वर्ग प्लस 1 बरोबर 2x असं होत आहे. हा कुठं मायनस आहे, ठीक आहे, -2 आहे तर इथं मायनस, इथं मायनस. x चा वर्ग प्लस 1 बरोबर -2x असं समीकरण होते. म्हणून चौथं समीकरण नाही असं दिसतंय, पण ते वर्ग समीकरण आहे. समजलं? नेक्स्ट 5वं समीकरण बघा. याच्यामध्ये आपल्याला काय दिसत नाहीये, वर्ग दिसत नाही, तरी सुद्धा ते वर्ग समीकरण आहे. कस काय आहे बघा. इथं 5 नंबर आपल्याला दिलंय, m+2 आणि दुसऱ्या कंसात m-5 बरोबर 0. थोड्या वेळापूर्वीच असं झालं होतं, Lचं होतं आपलं. तर m न m ला गुणलं m चा वर्ग, m न 5 ला गुणलं 5m, या 2 न m ला गुणलं प्लसचं 2m आणि मायनसचं 10 बरोबर 0. म्हणजे m चा वर्ग -3m -10 बरोबर 0. आता बघितलं तर ते वर्ग समीकरण आहे. समजाले का? आपल्याला एवढं सोपं येत नाही की लगेच आहे नाही लिहिता येईल. ते दिसतंय नाही म्हणून
पण ते असतंय, आणि ते दिसतंय आहे म्हणून पण नसतंय. घोळ करते, फसवते. म्हणून समीकरणाला व्यवस्थित बघायचं, समीकरणाचा गुणाकार भागाकार होते काय ते बघायचं आणि त्यानंतरच उत्तर द्यायचं. समजलं? पाचवं काय आहे मग? हे तिसरं नाही आहे की नाही, चौथं आहे, पाचवं आहे, सहावं तर डायरेक्ट दिसाले की नाही म्हणून. बरोबर आहे. इकडं लक्ष द्या. सहाव्यामध्ये आत्ता नाही आहे सध्यामध्ये, पण कधी कधी काय करते, लक्ष द्या इकडं, सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. समजा हे सहावं समीकरण, इकडं लक्ष द्या, सहावं समीकरण आपल्याला असं देते कधी कधी, इथं 3m चा घन, आता सध्यामध्ये नाही हा, पण कधी कधी असं देते 3m चा घन प्लस 3m चा वर्ग मायनस 2 बरोबर 3m चा घन. आता इकडे लक्ष द्या, इथं घन दिसल्याबरोबर विद्यार्थी नाही असं लिहून टाक. बरोबर आहे की नाही? कारण सरांनी सांगितलं होतं घन नसावा, पण तरी सुद्धा हे असतंय. कस काय? तर हे 3m चा घन उचलून इकडे आणला तर होतंय 3m चा घन इथला मायनस तिकडचा आलेला 3m चा घन आणि प्लस इथं 3m चा वर्ग मायनस 2 बरोबर 0. हे प्लस आणि मायनस कटून जाते, उरतंय 3m चा वर्ग मायनस 2 बरोबर 0. आता असतंय. समजलं का? मला काय समजून सांगायचंय? घन दिसल्याबरोबर नाही असं लिहायचं नाही, त्याला व्यवस्थित बघायचं, कुठं कटतंय का, कुठं वजाबाकी होते का, व घन निघून जाईल का, हे व्यवस्थित आपण विचार करायचा. समजलं? आता सध्यामध्ये नाही असं कसं काय सर? इथं फक्त m चा घन आहे आणि इथं काय 3m चा घन आहे. जरी 3m च्या घनाला उचलून इकडे आणलो तरी प्लस मायनस कटणार नाही, कारण m च्या घनामधून 3m चा घन जाऊन मायनस 2m चा घन राहील. मग घन राहील, घन राहील म्हणजे ते वर्ग समीकरण नाही. समजलं? आता आपण बघूया की सहावं नाहीये, सातवं काय आहे? तर सातवं आपल्याला दिसतंय, काय दिसतंय बघा, नाही असं दिसतंय. करेक्ट, हे नाहीये. का नाही? इथं घन आहे. अजून कुठं घन आहे का बघायचं. घन जर डबल असेल तर कटतंय का ते विचार करायचा. याच्यात कुठं बी कटना काय बी केल्यानं. आठवं आपल्याला वर्ग दिसतोय, छेद 3/4 दिसाले तरी सुद्धा हे आहे. हे तर आपलं पहिलं 5व्या गणितासारखं आहे, गुणाकार केल्यानं हे येते आहे. 10वं लक्ष द्या इकडं, हे 10वं नाही असं दिसतंय. का असं दिसतंय? कारण त्याच्यात वर्ग नाही. पण वर्ग येतंय कसं बघा. 10वं गणित सोडून दाखवालो. काय आहे? 3/y मायनस 4 बरोबर y. या 4च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. तिरपा गुणाकार करू. 3 1 मायनस 4 गुणिले y भागिले y1 बरोबर इकडचा y तिकडे नेऊ, म्हणजे 3 मायनस 4y बरोबर y गुणिले y चा वर्ग होते. आता हाय का बघा. समजाले काय मी काय म्हणालो? दिसायला त्यानं कसं दिसायलंय? नाही असं दिसतंय, पण तिरपा गुणाकार केल्यानंतर ते आहे असं येतंय. ज्यांना आलं नव्हतं, ज्यांना कन्फ्युजन आहे, त्यांनी लिहून घ्या पटपट, कस काय आहे आणि कस काय नाही. तर हे वर्ग समीकरण आहे. 11वं बघा, याच्यात घन दिसतोय डायरेक्ट आणि बाकीचं घन कुठं दिसत नाही, वर्ग तर नाहीच, याचा अर्थ हे वर्ग समीकरण नाही. 12वं हे वर्ग समीकरण नाही. कस काय नाही रे? घात व सहगुणक. अरे मला म्हणायचंय फक्त वर्ग नाही त्याच्यात, आणि वर्ग येईना बी, गुणाकार बी केल्यानं येईना आणि भागाकार केल्यानं बी येईना, कसंच करून वर्ग येईना, म्हणून त्यानं नाही. सहगुणकाबद्दल मी काही बोललोच नाही. सहगुणक हा वर्गमूळ असावा, अंक असावा, दशांश मध्ये असावा असं कधी म्हणलो का? नाही. आपल्याला बघायचंय वर्ग आहे का किंवा वर्ग येते का. ठीक आहे. 12वं नाही. 13वं बघत्या क्षणी दिसतंय की आहे की नाही. हे 14वं इकडे लक्ष द्या. 14वं जे आहे ते आहे की नाही कोण सांगेल? व्यवस्थित सांगा बरं. आहे. बघू करून बघूत. हा 14वं करून बघूत. लक्ष द्या इकडे.
हे 14व आपण म्हणू हे झड मायनस 700 झड बरोबर 4 झड प्लस 5 आहे की नाही. याच्या खाली काही नाही म्हणजे झडनं झडला गुणलं समजलं, मायनस 1 न 7 ला गुणलं भागिले झडनं 1 ला गुणलं बरोबर 4 झड प्लस 5 समजलं. हे झड भागाकारच तिकडे गेलं, झडचा वर्ग मायनस 7 बरोबर झड कंसात 4 झड प्लस 5 असं येते. म्हणजे झडचा वर्ग मायनस 7 बरोबर झड गुणिले 4 झड म्हणजे 4 झडचा वर्ग प्लस झड गुणिले 5 म्हणजे 5 झड आहे की नाही. हे 5 झड. आता बघा एकदा व्यवस्थित आहे का सर. डबल वर्ग दिसालाय, इथं बी वर्ग आहे इथं बी वर्ग आहे. जमतंय का, जमतंय का जमते बघा. तुम्ही म्हणाल डबल वर्ग आहे, डबल वर्ग असल्यानं काही नाही, या दोघाला उचलून इकडं आणा म्हणजे आपल्याकडे होईल झडचा वर्ग मायनस 7 मायनस 4 झडचा वर्ग आणि मायनस 5 झड बरोबर तिकडं काहीच नाही म्हणजे 0. समजलं का. या दोघाला उचलून इकडं नेलंय मायनस केलंय म्हणजे हे झडच्या वर्गातून हे 4 झडचा वर्ग गेला तर मायनस 3 झडचा वर्ग होईल आणि मायनस 5 झड होईल इथला आणि मायनस 7 होईल आणि बरोबर 0 होईल. म्हणजे आपलं 14वं गणित वर्ग समीकरण आहे. 15वं इकडे लक्ष द्या. बऱ्याच जणांना वाटते सर तिथं वर्गमुळात दिसालय, आपल्याला संख्या वर्गमुळात आहेत, छेदात आहेत, दशांशात आहेत. संख्येला बघायचंच नाहीये. कशाला बघायचं, चल एकच आहे का, त्या चलाचा वर्ग आहे का, वर्गापेक्षा जास्त घात नाही ना, हे बघायचं. तर आपण हे दिसलं आपल्याला वर्ग दिसलाय, एकच चल वापरलंय, भागाकार गुणाकार काही होत नाही म्हणून हे वर्ग समीकरण आहे. 15वं झालं. 16वं इथं दोनदा वर्ग दिसालाय, काही नाही. हे क्यूचा वर्ग मायनस 4 बरोबर मायनस 3 क्यूचा वर्ग होते. इकडचा भागाकार तिकडे जाऊन गुणाकार, मायनस 3 क्यू इकडे आणलं तर क्यूचा वर्ग मायनस 4 प्लस 3 क्यूचा वर्ग बरोबर 0. हा 3 क्यूचा वर्ग आणि हे 1 क्यूचा वर्ग मिळून किती होते 4 क्यूचा वर्ग मायनस 4 बरोबर 0 होते. म्हणजे 16वं गणित सुद्धा वर्ग समीकरण आहे. आता याबद्दल आपण सगळं बघितल्या, कोणतं आहे कोणतं नाही, कोणतं कसं काय नाही आणि कोणतं कसं काय आहे हे सगळं आपण बघितल्या. 30 प्रश्न झालेत. 5 पट 6 प्रश्न आहेत आपल्यात पुस्तकात. 5 पट प्रॅक्टिस घेतलो, नंतर कधी उभा करून विचारलो हाय की नाही आणि जर चुकलं तर मग सांगतो, टकली करून पाठवतो इथून. हां, तर आता आपण पाहणार आहोत कधी कधी आपल्याला मुक्त हस्तरित प्रश्न येतो. काय येतो, मुक्त हस्तरित. मुक्त हस्तरित म्हणजे काय, उत्तरं सगळ्यांची वेगवेगळी असू शकतात, अशाला मुक्त हस्तरित प्रश्न असं म्हणतात. प्रश्न काय येतो बघा, कोणतेही 2 वर्ग समीकरण लिहा. वर्ग समीकरणे लिहा. ठीक आहे. मग आपण वर्ग समीकरण असेल असे कोणतेही 2 समीकरण लिहायचे. प्रत्येकानं वेगळं वेगळं लिहिलं तरी चालते. 1 नंबर लिहालो मी, काय बी लिहा, 5x वर्ग प्लस 3x मायनस 2 बरोबर 0. किंवा m चा वर्ग प्लस 7m बरोबर 8 असं काहीतरी लिहा. असे तुम्ही 5 लिहा. कोणते बी 5 वर्ग समीकरण लिहा, कोणते बी लिहा. हा लगेच लिहा. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता आपण बघणार आहोत वर्ग समीकरणाचं साधारण रूप. काय बघणार आहोत, साधारण रूप. म्हणजे वर्ग समीकरण तर आहे, लक्ष द्या, वर्ग समीकरण आहे, पण वर्ग समीकरण कोणत्या रूपात असावं म्हणजे त्याला सोडवणं सोपं जाईल. ठीक आहे. याला वर्ग समीकरणाचं काय म्हणतात, साधारण रूप म्हणतात. म्हणजे जसं की आपल्याकडं गोधड आहे, ओके, तर ते घडी करून ठेवलेलं असेल चांगलं तर व्यवस्थित दिसते. नाही गोधड तर आहे पलंगावर फेकलंय. म्हणजे हे बाकीचे आपले जे समीकरण आहेत हे वर्ग समीकरण आहेत, पण कसलं बी फेकलेत.
ओके, म्हणजे टाकून दिलेले आहेत असेच. यांना आपल्याला काय करायचंय, फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचं. कपड्यांच्या घड्या घालता की नाही तसं. याला म्हणतात वर्ग समीकरणाचं साधारण रूप. कसं असतंय ते पहिल्यांदा समजून घ्या. वर्ग समीकरणाचं साधारण रूप काय आहे लक्ष द्या. वर्ग समीकरणाचे साधारण रूप. ओके, लक्ष द्या इकडं. वर्ग समीकरणाचं काय बघायला आपण, साधारण रूप बघायला. काय आहे वर्ग समीकरणाचं साधारण रूप, इकडे लक्ष द्या. ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं साधारण रूप आहे. सगळ्यांनी इकडं लक्ष द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. पहिलं ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं साधारण रूप आहे. कधी कधी प्रश्न येते वर्ग समीकरणाचं साधारण रूप लिहा, तर आपल्याला लिहिता यावं. काय आहे, ax चा वर्ग प्लस bx प्लस c 0. याच्यात a b आणि c जे दिसाले हे अंक राहतात. अंक सहगुणक आहेत, तिथं अंक राहते. यावरून आपल्याला काय समजते, समीकरणामध्ये ज्याचा वर्ग आहे त्यानं पहिल्या स्टार्टला राहा. पहिल्या स्टार्टला कोण राहा, ज्याचा वर्ग आहे त्यानं पहिल्या स्टार्टला राहा. त्यानंतर ज्याचा वर्ग नाही असं चल 2 नंबरला राहा. ज्याचा वर्ग नाही असं चल 2 नंबरला राहा. आणि ज्याच्या सोबत चलच नाही असा अंक 3 नंबरला असावा. आणि बरोबरच्या तिकडं काय असावं, 0 असावं. याला वर्ग समीकरणाचं साधारण रूप म्हणतात. समजलं. समीकरण काय म्हणते की पहिल्या स्टार्टला कोण पाहिजे, पहिल्या स्टार्टला पाहिजे ज्याचा वर्ग आहे त्यानं. त्यानंतर कोण पाहिजे, ज्याचा वर्ग नाही असं चल पाहिजे. आणि 3 नंबरला कोण पाहिजे, तर एकटा अंक पाहिजे. आणि बरोबरच्या तिकडं काय पाहिजे, 0 पाहिजे. समजलं. कोण सांगल र 2 चलातील रेषीय समीकरणाचं साधारण रूप काय आहे, 2 चलातील रेषीय समीकरणाचं साधारण रूप काय, हा सांग. सांग, बसूनच सांग. हा, a1x नाही, ते क्रॅमर्स रूल सोडवताना 1 1 लावता आपण. म्हणजे असं आहे फक्त ax प्लस by बरोबर c हे आपलं 2 चलातील रेषीय समीकरणाचं साधारण रूप आहे. काय म्हणालो, हे कोणाचं आहे, 2 चलातील रेषीय समीकरणाचं हे साधारण रूप आहे. ax प्लस by बरोबर c. समजलं. आणि हे कशाचं आहे, वर्ग समीकरणाचं साधारण रूप आहे. आता वर्ग समीकरणाच्या साधारण रूपावर आपल्याला काय प्रश्न येते ते समजून सांगतो, त्यानंतर प्रश्न देतो. लक्ष द्या इकडं. तर आपल्याला असा प्रश्न येते की खालील वर्ग समीकरणे साधारण रूपात लिहा. काय येते प्रश्न, खालील वर्ग समीकरणे साधारण रूपात लिहा असा प्रश्न येते. समजलं. पहिला प्रश्न मी इथे लिहिलो, इकडे लक्ष द्या. मी लिहितो 5m बरोबर 3m चा वर्ग मायनस 8 हे समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे का रे, मी दिलेलं नाही, वर्ग समीकरण आहे, फक्त साधारण रूपात नाही. त्याला साधारण रूपात आणू. आपण काय करू, तिकडे लक्ष द्या. हे 5m उचलू तिकडे नेऊ, म्हणजे काय होते, इकडं 0 होते बरोबर, इकडं 3m चा वर्ग होते, मायनस 8 होते इथलं, आणि मायनसचा 5m इकडं. तरी सुद्धा हे साधारण रूपात नाही. आपलं 5m मध्ये पाहिजे. मग आता शिट्या बदलू. 0 बरोबर 3m चा वर्ग मायनस 5m मायनस 8. बरोबर आहे का, बरोबर आहे का. तरी सुद्धा साधारण रूपात नाही, 0 तिकडं पाहिजे. मग आता तिकडं लिहू, 3m चा वर्ग मायनस 5m मायनस 8 बरोबर 0 हे आपलं साधारण रूपात वर्ग समीकरण आलं.
म्हणजे काही नाही, समीकरण वर्ग समीकरण असतंय, पण त्याला काय करायचंय, घडी घालून व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे साधारण रूपात लिहायचं. हे पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न मी देतो तुम्हाला. 5y वर्ग बरोबर 3 - 8y असं दिलंय. कोण सांगेल रे कसं करू? सगळं तिकडचं उचलून इकडं आणू आणि मग नंतर शून्य करू तिकडं बरोबरच्या आणि इकडं व्यवस्थित लिहून टाकू. मग हे 5y वर्ग -3 तिकडचं इकडं आलं प्लस 8y बरोबर 0. आता y कुठं पाहिजे? 2 नंबरला. किती नंबरला आहे? 2 नंबरला लिहू. मग असं 2 नंबरला शीट बदलायची. हा, शीट बदलताना चिन्ह बदलत. मग हे 5y वर्ग प्लस 8y -3 बरोबर 0. हे झालं वर्ग समीकरण साधारण रूपात. समजलं? तिसरं देतो, लक्ष द्या इकडं. मी म्हणलं x प्लस 1/x बरोबर 8. आता साधारण रूपात आणा. तर काय करणार? काय नाही, तिरपा गुणाकार करू. इथं खाली काय बी नाही म्हणजे, अरे बोला की काय बी नाही म्हणजे x गुणिले x प्लस 1 भागिले x1 बरोबर हे x तिकडे नेऊ, x वर्ग प्लस 1 बरोबर 8 गुणिले x 8x. हे 8x उचलून इकडे आणू, म्हणजे x वर्ग प्लस 1 मायनस 8x बरोबर 0. पण काय रे, झालंय का साधारण रूपात? x दुसऱ्या नंबरला. अरे बोला की दुसऱ्या नंबरला काय? दुसऱ्या नंबरला काय? आणि प्लस 1 बरोबर असं वर्ग समीकरणात साधारण रूपात आलं. आलं काय? कधी कधी प्रश्न असला देतोय, कसला देतोय? आओ बाई, हिंगा असा भी देते 5x प्लस 8 दुसऱ्या कंसात x - 2 बरोबर 0. या वर्ग समीकरणाला साधारण रूपात लिहा म्हणते. लिहूत गुणून घेऊत गुणून 5x न x ला गुणलं 5x वर्ग 5x न 2 ला गुणलं मायनस 10x बरोबर काय 8 न गुणालो 8 गुणिले x प्लस 8x 8 गुणिले 2 मायनस 16 बरोबर. बघा हे 10x आणि 8x ची काय हो, मग हे 5x वर्ग मायनस 2x मायनस 16 बरोबर 0. साधारण रूपात आलंय का? असं साधारण रूपात आणायचं आहे. ठीक आहे, चला घ्या मग पटकन लिहून. दुसरे प्रश्न देतो. वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखायचे 35 प्रश्न आहेत. बरं 30 आहेत. 30 प्रश्नामध्ये जेवढे प्रश्न वर्ग समीकरण होते तेवढ्यांना साधारण रूपात लिहायचं. आहेत तेवढेच, नाही ते कसं लिहिणार? जे वर्ग समीकरण आहे असं लिहिल्या होत्या त्यांना साधारण रूपात लिहा. पहिलं साधारण रूप असेल तर लई चांगलं, नसेल तर चालवेली. जर त्यांना वर्ग समीकरणाच्या साधारण रूपात नसेल तर त्याला साधारण रूपात लिहायचं, असेल तर लईच चांगलं. कधी कधी प्रश्न असा येतो की खाली दिलेले वर्ग समीकरण साधारण रूपात लिहून a, b, c च्या किमती लिहा. काय प्रश्न येते? पहिल्यांदा काय करायचंय? साधारण रूपात लिहा म्हणते. पहिलं काय करा आणि मग a, b, c च्या किमती लिहा. तर काय करायचं बघा, खालील वर्ग समीकरण साधारण रूपात म्हणजे ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 च्या रूपात लिहून a, b, c च्या किमती लिहा.
असा प्रश्न येते. हे 2 मार्काला प्रश्न येते. किती मार्काला? बघा पहिला प्रश्न द्यालो, इकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न असा देऊ आपण की आपण म्हणूया 5 प्लस 1/x बरोबर 3x हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. हे वर्ग समीकरण आहे. याला पहिलं साधारण रूपात लिहा आणि नंतर ए बी सी च्या किमती लिहा असं म्हणते. मग आपण म्हणूया 5 च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. तिरपा गुणाकार करू. 5 गुणिले x प्लस 1 भागिले x1 बरोबर. समजलं? हे भागाकाराचं x तिकडे नेऊ म्हणजे इथं लिहू 5x प्लस 1 बरोबर 3x चा वर्ग. कसं झालं वर्ग? हा तिकडला x तिकडे गेला गुणाकाराला झाला 3x गुणिले x x चा वर्ग झाला. आता या दोघाला उचलून तिकडे नेऊ. इकडे राहील 0 बरोबर 3x चा वर्ग मायनस 5x. मायनस कसं काय? इकडं मायनस 1. आता उलट लिहून घेऊ. 3x चा वर्ग मायनस 5x मायनस 1 बरोबर. इथं काय लिहायचं? लक्ष द्या इकडं. इथं लिहायचं. आता हे वर्ग समीकरण साधारण रूपात आलंय का? आलंय का? कोणत्या रूपात आलंय? ax चा वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या रूपात आलंय. आलंय का? इथं लिहायचं शी तुलना करून. शी तुलना करून मग आपण काय लिहायचं? हे a दिसालंय तर इथं काय म्हणजे a बरोबर 3. इथं b दिसालंय इथं किती आहे? 5 नाही मायनस 5 आहे. मायनस असेल तर मायनस लिहायचं. b बरोबर मायनस 5 आणि इथं काय? मग c बरोबर मायनस 1 असं लिहायचं. यस एवढं काढायला 1 मार्क आहे. हे लिहायला 1 मार्क आहे. 2 मार्क. काय समजलं? समजलं का? अजून एक सांगू? समजलं? घ्या मग दुसरे लिहून घ्यायचं. घ्या घ्या हो बाई देतो. हिंग प्रश्न घे नवीन आणि हे मागचं लिहून घे. पहिलं लिहून घेऊ दे तिला.